नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मस्त अशी मटन दम बिर्याणी शेअर करणार आहे। करायला अगदी सोपी आहे, खायलाही खूप टेस्टी आहे। अगदी कमी वेळेत झटपट अशी तुम्ही मटन बिर्याणी बनवू शकता। तसेच ज्यांना मटन बिर्याणी बनवायला अवघड वाटते किंवा कंटाळा येतो तेही मटन बिर्याणी अगदी आवडीने बनवतील। खायलाही खूप टेस्टी लागते आणि करायलाही खूप सोपी आहे। अगदी कमी वेळेत चमचमीत अशी तुम्ही मटन बिर्याणी बनवू शकता। नॉनव्हेज प्रेमींची तर ही आवडीची बात आहे। चला तर मग आता मी तुम्हाला मटन बिर्याणी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवते। मस्त अशी मटन बिर्याणी आज आपण तयार करूयात। या ठिकाणी आपल्याला अर्धा किलो मटन घ्यायचं आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला मटन हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे। त्यासाठी मी या ठिकाणी बेसिक मसाले घेतलेले आहे, तेही आपण बघून घेऊ। या ठिकाणी मी 1.5 चमचा बिर्याणी मसाला घेतला आहे, 1.5 चमचा मी मटन मसाला घेतलेला आहे, तसेच 1.5 चमचा मी काश्मीरी लाल तिखट घेतला आहे आणि धनाजिरा पावडर, तसेच पाव चमचा हळद घेतलेली आहे। या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 चमचे आलं लसूण पेस्ट घालायचे आहे। तळलेला कांदा या ठिकाणी मी घेतलेला आहे, तसेच कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे। खडे मसालेही या ठिकाणी मी घेतलेले आहे। शहाजिरे, तेजपान, दालचिनी, इलायची, मिरे, लवंगा हे सर्व आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर 1 वाटी दही घ्यायचं आहे। आता आपण मटण हे मॅरिनेट करून घेऊ। या ठिकाणी आपण सर्व मसाले हे घालून घेणार आहोत। तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाले हे वाढवू शकता किंवा कमीही करू शकता। 2 ते 3 चमचे मस्त अशी आलं लसूणची पेस्ट आपण यामध्ये घालून घेऊ। पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे, ती यामध्ये मी घालून घेत आहे। पुदिन्याने आपल्या मटणाला फ्लेवरही खूप छान येतो। त्यानंतर तळलेला कांदा मी बारीक करून घेतला आहे, तो यामध्ये मी घालून घेत आहे। यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालायचे आहे। दह्याने आपल्या मटणाला पाणी सुटते। त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। साधारण 2 चमचे मीठ यामध्ये मी घातलेला आहे। आता आपण हे सर्व व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत। पूर्ण मटणला आपले हे मसाले लागले गेले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपलं हे मटण मिक्स करून झालेलं आहे। आता अर्धा ते 1 तास आपल्याला हे मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण तांदूळ घेणार आहोत। या ठिकाणी मी इंडिया गेट बासमती राईस घेतलेला आहे, तो आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे। साधारण 3.5 वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे। 2 पाण्याने मी तांदूळ हा स्वच्छ धुवून घेतला आहे। आता आपल्याला यामध्ये पाणी घालून साधारण 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। अशा प्रकारे आपण तांदूळही भिजत ठेवलेला आहे। आता आपलं मटणही मॅरिनेट झालेलं आहे। साधारण मी पाऊण तास मटण हे मॅरिनेट करून घेतलेलं आहे। आता आपण फोडणी करून घेणार आहोत। त्यासाठी मी 4 चमचे कुकरमध्ये तेल घातलेलं आहे। यामध्ये मी खडे मसाले घालून घेतलेले आहे। खडे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतल्यानंतर आपल्याला यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आहे। हवं तर तुम्ही तेलाऐवजी साजूक तूपही घालू शकता। सर्व मटण आपण यामध्ये घालून घेऊयात। मस्त असं तेलामध्ये आपण 5 ते 7 मिनिटं परतवून घेऊयात। दह्याने आपल्या मटणाला पाणी सुटते। मटण हे आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिटं परतवायचं आहे। त्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावर पाणी ठेवणार आहोत। म्हणजे खाली तेलामध्येही मटण आपलं छान असं शिजल्या जाईल आणि वरती आपण पाणी ठेवलेलं आहे, ते गरम पाणी आपण मटणामध्ये घालून घेणार आहोत।
बघा 5 मिनिटानंतर मस्त असं मटणाला पाणी सुटलेलं आहे. आपण यामध्ये दही घातलेलं आहे, त्यामुळे दह्याचं पाणीही तयार होतं. त्यामुळे तुम्हाला वरतून जास्त पाणी घालायची गरज पडत नाही. या पाण्यामध्येच आपल्याला मटणही शिजवून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता. ताटावरचंच गरम पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत. मसाल्याचं भांडं होतं त्यातलं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. बघा मी जास्त पाणी घातलेलं नाही, अगदी कमी पाणी यामध्ये मी घातलेलं आहे. आता आपण कुकरला झाकण लावून साधारण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. मटण हे व्यवस्थित शिजल्या गेलं पाहिजे इतपत आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण तांदूळही बॉईल करून घेणार आहोत. त्यासाठी मोठ्या पातेल्यात आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये आपण खडे मसाले हे घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत. लिंबाने आपला तांदूळ हा अगदी पांढरा शुभ्र असा तयार होतो. त्यामुळे तुम्ही आणि मोकळा सुटसुटीतही होतो. त्यामुळे तुम्ही लिंबू अवश्य पिळा. यामध्ये आपल्याला दुप्पट मीठ घालायचं आहे. या ठिकाणी मी जवळजवळ 3.5 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी मी 6 ते 7 चमचे मीठ घालत आहे. असे आपलं हे पाणी आपण टाकून देणार आहोत. त्यामुळे भाताला जेवढं मीठ हवं असेल तेवढं मीठ हे व्यवस्थित होतं. मोकळं असं पाणी आपल्याला यासाठी घ्यायचं आहे, जेणेकरून भात हा चिटकणार नाही, मोकळा सुटसुटीत असा तयार होईल. आपल्याला 80 ते 85% तांदूळ हा शिजवून घ्यायचा आहे. बघा आपला तांदूळ हा शिजला आहे. साधारण 85% आपला तांदूळ शिजला आहे. तो आपण एका चाळणीत काढून घेऊ. किती मोकळा सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र असा भात आपला तयार झालेला आहे. आपलं मटणही बॉईल झालेलं आहे. ते आता मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी तांदूळ पसरवून घेत आहे. आपण दम बिर्याणी बनवत आहोत, तसेच लेअरवालीही बनवत आहोत. त्यामुळे या ठिकाणी आपण लेअर देणार आहोत. अर्धं मटण मी काढून घेतलेलं होतं. त्यावर आता मी राईस टाकून त्यावर हे मटण व्यवस्थित असं पसरवून घेत आहे. अशा प्रकारे आपण यावरही भाताची लेअर देणार आहोत. या ठिकाणी आपल्याला जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे, जेणेकरून बिर्याणी आपली जळणार नाहीत. यावर मी पुदिना आणि कोथिंबीरीचे पानं घातलेले आहे. वरती जर आपण पानं घातले तर ते काळे पडतात. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या लेअरलाच ही पानं घालून घ्या. पुदिन्याचा स्वादही आपल्या बिर्याणीला छान येईल. तळलेला कांदाही यामध्ये मी घातलेला आहे. अजून एक लेअर आपण देऊन घेणार आहोत. अशा प्रकारे आपली ही लेअरही झालेली आहे. यावर मी तळलेला कांदा घालून घेत आहे. हवं तर तुम्ही काजूही यामध्ये घालू शकता. त्यानंतर या ठिकाणी आपण थोडंसं दूध घालणार आहोत. दुधामध्ये मी केशरी रंग मिक्स केलेला होता, तो यामध्ये मी घालणार आहे. तसेच साजूक तूपही मी सगळीकडून सोडून घेत आहे. तुपाने आपल्या बिर्याणीला मऊसर असा पणा येतो आणि स्वादही खूप छान येतो. त्यानंतर केशरी रंग मी दुधामध्ये मिक्स केलेला आहे, तो यामध्ये मी घालत आहे. आणि आपल्याला झाकण हे ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पातेलं हे तव्यावर ठेवायचं आहे. जुना तवा या ठिकाणी मी घेतलेला आहे. तवा हा मी गरम करून घेतला आहे आणि बारीक गॅस करून दिलेला आहे. आपल्याला कुठूनही वाफ जाता कामा नये यासाठी आपण हे जे झाकणाचं होल आहे तेही आपण कागदाच्या साहाय्याने बंद करून टाकणार आहोत. आणि मस्त असं पॅक झाकण देऊन आपण बिर्याणीला दम देऊन घेणार आहोत. अगदी 15 ते 20 मिनिटं दम दिल्यानंतर मस्त अशी बिर्याणी आपली तयार होते. तव्यावर पातेलं ठेवलेलं असल्याने आपली बिर्याणी ही जळतही नाही.
बघा तांदूळ हे किती छान मोकळा असा तयार झालेला आहे. मस्त अशी लुसलुशीत बिर्याणी तयार झालेली आहे. बघूनच खावीशी वाटत आहे ना. मस्त अशी आपली बिर्याणी छान अशी तयार झालेली आहे. अगदी कमी वेळेत तुम्ही टेस्टी अशी बिर्याणी बनवू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे. जास्त वेळही लागत नाही आणि जास्त साहित्यही लागत नाही. अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही चमचमीत अशी मटण दम बिर्याणी बनवू शकता. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हीही नक्की ट्राय करा मटण दम बिर्याणी. आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.